बंधू आणि भगिनींनो, सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार. आज 12 डिसेंबर अर्थात मुंडे साहेबांची जयंती. आज 12 डिसेंबर अशा एका नेत्यांची जयंती आहे. महाराष्ट्रातील जननायक, लोकनेता, जनतेवर राज्य करणारा, जनतेच्या कल्याणासाठी आयुष्यभर झटणारा असा म्हणजे गोपीनाथराव मुंडे साहेब. महाराष्ट्रात गर्दी जमविणारा नेता म्हणून ओळखले जाते अशा म्हणजे गोपीनाथराव मुंडे साहेब. ते साधे जरी उभे राहिले ना, ते सहज जरी उभे राहिले ना बोलण्यासाठी, तरी तिथे लोकसभेचे स्वरूप यायचे. ते म्हणतात ना, क्षणभर भेटलेला माणूस आयुष्यभर विसरला नाही पाहिजे. दरवर्षीप्रमाणे आजही आपल्या ज्ञानदीप अकॅडमीमध्ये मुंडे साहेबांची जयंती साजर करण्यात येते. विद्यार्थी मित्रांनो, 12 डिसेंबर 1949 ला मुंडे साहेबांचा जन्म झाला. 12 डिसेंबर 1949 ला मुंडे साहेबांचा जन्म झाला. 12 डिसेंबर 1949 ला महाराष्ट्राला दाखवून दिला. संघर्ष म्हणजे काय आहे हा पुन्हा महाराष्ट्राला दाखवून दिला. मुंडे साहेबांचा संघर्षाचा वनवा परळीपासून दिल्लीपर्यंत भेटला. मुंडे साहेबांचा हवे जनतेचे असेल तर पक्षासारखा पळावा.
कुटुंब परिवार होता आणि त्यांनी कधीच स्वतःच्या कुटुंबाचा म्हणजे विचार केला नाही. त्यांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी सदैव विचार करत राहिले व सर्वसामान्य जनतेच्या घराण्यांना मी म्हणत नाही फक्त वंजारी कुठल्याही कुटुंबाला ते गाठ असते तर आपल्या ही वेळ आली नसती. कारण आज आपला बीड जिल्हा खूप मोठ्या प्रमाणात पुढे गेला असता. तरी हे आपल्या ओळख बीड जिल्ह्याची ओळख बुडली थोडी म्हणजे बुडायला टाकली आहे. आणि त्यांनी आज पंकजा गोपीनाथराव मुंडे साहेब आहेत आपल्या दिल्लीपर्यंत पोहोचले आहेत आमदार म्हणून. पण त्यावेळेस मुंडे साहेबांचं स्वप्न होतं की आम्हाला कुठल्याही पदाचा गर्व नाही, मला फक्त सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पोटासाठी काहीतरी करायचंय. गेल्या वर्षी पंकजाताई गोपीनाथराव मुंडे साहेबांनी तुम्ही जर उठलं तोडाल, तुमच्या बाप तोडलं, तुमची चुलता कुणीतरी तुमच्या कुटुंबाचं हेरफेर करत असेल तर 34% आरक्षण दिलंय. 34% आरक्षण म्हणजे 1 लाख रुपये एक्स्ट्रा देईल. तर आज आपल्याला कोणी 5 रुपये सोडला जर गोपीनाथ मुंडे साहेब असतात तर 1 लाख नाही 2 लाख रुपये असते. तरी त्यांचा गंगा पाठ त्यांच्या मुलीने केला आहे. मग तुम्ही बी एक मुलगी आहात, तुम्ही तुमच्या बापाचे स्वप्न पुरे करायचे आणि तुम्ही एक गुन्हा आहात. तुम्ही गुन्हेगारी आहात आणि गुन्हाप्रमाण राहायचं. तुम्ही उगाच दुसऱ्या आमच्या मुंडे साहेबांना नजर गुन्हाची लागली. गेले बाळासाहेब ठाकरे, गेले विलासराव देशमुख, गेले प्रमोद महाजन, गेले सोडून ती गेलं. तरी अजूनही माझी भूक नव्हती का भागली, तरी अजूनही माझी भूक नव्हती का भागली. आमच्या मुंडे साहेबांना नजर गुन्हाची लागली. आमच्या मुंडे साहेबांना नजर गुन्हाची लागली. राज्य गाजवणार स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त आपण आज सर्वजण इथे एकत्र आलेलो आहोत. गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा जन्म 12 डिसेंबर 1949 ला झाला. गोपीनाथरावजी मुंडे साहेब हे छोट्याशा कुटुंबातील होते. ते जिल्हा परिषद शाळेत शिकलेले होते व त्यांचा 1980 मध्ये हा भारतीय जनता पार्टीमध्ये हा पक्ष प्रवेश होता. 1980 ते 2009 पर्यंत त्यांनी परळी विधानसभा नंतर त्यांनी 1995 ते 1999 या कालावधीमध्ये ते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देखील होते. 12 डिसेंबर 2010 ला लालकृष्ण अडवाणी यांनी गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना लोकनायक म्हणून हा गौरव प्राप्त दिला. गोपीनाथ मुंडेंना लोकनायक हा गौरव घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला आणि लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांसारख्या माणसांशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला. तुम्ही म्हणलात असं मुलांबद्दल वाईट बोलू नका, पण एवढे की जे त्या गरिबांची जनतेला आठवण मुंडे साहेबांची, जनतेला आठवण मुंडे साहेबांची. तू सुपुत्र शेतकऱ्याचा, तू दाता बळीराजाचा, पाठीराख ऊस तोड्याच्या, तू राजा महाराष्ट्राचा. दुःखात बुडाले सारे प्रगतीचे खुंटले वारे, दुःखात बुडाले सारे प्रगतीचे खुंटले वारे. करपली बागही आता या जीवनाची, जनतेला आठवण मुंडे साहेबांची, जनतेला आठवण मुंडे साहेबांची. आपले पोरं गाणं कसे म्हणतात? आधीच्या गाणं म्हणतात साजन मेरा उस पार है जल्दी से आजा दिल बेकरार है, साजन मेरा उस पार है जल्दी से आजा दिल बेकरार है. आणि आताचे गाणे म्हणतात साजन मेरा उस पार है जल्दी से ऑनलाइन आजा नहीं तो दूसरा तैयार है. मरते हो यारो सनम के लिए, क्यों मरते हो यारो सनम के लिए, मरना है तो मरो वतन के लिए, मिलेगा तिरंगा कफन के लिए, मिलेगा तिरंगा कफन के लिए. मी 4थीला असताना पहिल्यांदा भाषण घेतलं होतं. आता झेंडूला भाषण मग गाडगे महाराजांचा सगळं घरपाठ केला. माझं ते निळा पांढरा छाका घातला होता. पुढे येऊन एकदा बघून बघा, एकदा येऊन बघा असं वाटतं नाही. तेव्हापासून मी भाषण करायला शिकले. मास्तर वही देत होता पण तेवढंच बक्षिसाची आशा होती, लहानपणी तेवढंच बक्षीस लय मोठं वाटत होतं. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद जय महाराष्ट्र. शरद पवार जे महाराष्ट्राचे जे कृषी मंत्री आणि जवळपास त्यांनी 4 टर्म मध्ये मुख्यमंत्री पद बसलेले होते. तर कोणत्या व्यक्तीमध्ये विद्या आलीच पाहिजे बेटा. तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी म्हटलेले आहे, विद्येविना मते गेली, मतेविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, इतके अनर्थ एका अविद्येने केलेले आहे. तर त्या पद्धतीने जर गोपीनाथ मुंडे यांचं जर
प्रवास जर असेल तर त्याने सरपंच पासून जे सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये ग्राम विकास मंत्री मध्ये पदावर आहे. तर त्यांचा एकच आहे, सर्वसामान्यांचा विचार करून त्याने जेवढे होते तेवढे, आणि त्याने सर्वात जास्त म्हणजे बीड जिल्ह्याचा विचार केला. तर बीड जिल्ह्यामध्ये जर विचार केले तर त्याने गरिबीचा म्हणजे आपल्या येथील जे समाज जे आहे कोणताही असेल त्याने जातीचा मतभेद कधीच केलेला नाही. त्याने आता जर विचार केला तर काही जण लोक काय ते जाता जात नाही ती जात होय ते विकासाच्या कार्यात अडथळा आणली जात. तर आजच्या काळामध्ये जातीचे राजकारण होतं, परंतु त्या काळामध्ये फक्त जनतेचा विकास कोणत्या माध्यमातून होत त्या पद्धतीचा त्याने विकास करण्याचा त्याने प्रयत्न करत होते. त्याने असे होते जे लातूरच्या जयंतीनिमित्त त्यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन त्यांना वंदन करून मी आज या कार्यक्रमाचे उपस्थित जे पाहुणे जे आपल्या व्यासपीठावर उपस्थित आहेत सगळ्यांना त्यांचे आभार प्रकट करतो. ज्या अशा महान नेत्यांच्या जो दुःखितांच्या घरावरची छप्पर होता, दुःखितांच्या घरामधल्या चुलीची आग होता, जो दुःखितांच्या तव्यावर भाजणारी भाकरीपासून मिळणारा जो अन्नाचा कण आहे तो अन्नाचा कण होता, जो गोरगरिबांच्या पायातील चप्पल होता, जो गोर गरीब म्हाताऱ्या कोताऱ्या माणसांच्या ज्या नजरेतला दो बिंदू होता तो असा महानायक श्री गोपीनाथ मुंडे साहेब. साहेबांविषयी बोलत प्रत्येक माणूस प्रत्येक व्यक्ती आपापल्या हिशोबाने आपल्या मर्जीप्रमाणे वेगवेगळ्या विभागातून त्यांची मांडणी करत गेले. मग ते परळी साईडचे लोक असू द्या किंवा बीड साईडचे लोक असू द्या, पुणे साईड किंवा माझ्यासारखा आउट जिल्ह्यातील व्यक्ती असू द्या, प्रत्येक व्यक्ती आपापल्या हिशोबाने मत मांडतात. पण मत मांडत असताना प्रत्येकाने साहेबांची वर्तणूक काय होती, साहेबांनी कुठल्या गोष्टीसाठी टार्गेट केले, साहेबांनी कुठल्या प्रकारची कामे केली, साहेबांनी गरिबांसाठी काय झटले, फक्त गरिबासाठी आणि आपल्या एरियासाठी नाही, त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र विकासमय व्हावा. जे गोरगरीब मजदूर जे आहेत, जे अनाथांचे नाथ होते, जे कष्टकरी वर्ग आहे त्यांना कुठल्याही प्रकारचे रोजगाराचे साधन होते, अशा प्रत्येक व्यक्तीला अशा प्रत्येक माणसाला त्यांनी पोट भरण्याचे काम करून दिले म्हणजे ते फक्त आपले गोपीनाथराव मुंडे साहेब आहेत. आणि खास करून सगळ्यात बेकार एरिया म्हणजे माझ्या नजरेत नाही, निसर्गाच्या दृष्टिकोनातून सगळ्यात डेंजर एरिया जिथं पाऊस काळ कमी पडतो, जिथं कमी पिकले जाते, जिथल्या धान्याला भाव मिळत नाही, जिथं धान्य मार्केटमध्ये नावाजलेलं असते असं धान्य इकडल्या साईडला पिकत नाही, अशा एरियाला जे तुमचे दुष्काळ नीती, जे तुमचे रोड, जे तुमच्या कंपन्या, जे तुमच्या स्कूल कॉलेज हॉस्टेल सुविधा ज्या आहेत, ज्या आताचे लोक म्हणतात की आता यांनी केले त्यांनी केले, हे फक्त मुंडे साहेबांचे उपकार आहेत आणि कुठल्याही नेत्याचे उपकार नाही. सर्वप्रथम अशा नेत्यांना उपकार एवढे झाले होणे म्हणजे आपल्यासाठी खूप मोलाची गोष्ट आहे. ज्या प्रकारे आपल्या फॅमिलीमध्ये आपले आई वडील ज्याप्रमाणे आपल्यासाठी कष्ट करतात, आपल्या 2, 3, 4 मुलांचं पोट भरवायचं म्हणलं तर त्यांनी 100 वेळा विचार करावा लागते. त्यांना 100 ठिकाणी आता पाय घालून करावं लागते, 100 ठिकाणी मजुरी करावी लागते. पण या वाघानं, एकट्या वाघानं अखंड महाराष्ट्राला, अखंड या मराठवाड्याला कसं, या लोकांचं जिथं पाऊस नाही पाणी नाही, जिथं अन्नधान्य भरपूर पाणी पिकत नाही, इथल्या कामगारांना, इथल्या बेरोजगार मजुरांना हाताला काम नाही, अशा आपल्या भावा बहिणीप्रमाणे एकत्र राहणे, आपल्या कुटुंबाबरोबर राहणे, आपण जे 2 वक्तीच्या रोट्या खातो मुंडे साहेबांचं उत्तर आहे. अशा मुंडे साहेबाला आजच्या दिवशी वंदन करून आपण त्यांच्या परिवाराचे आभार प्रकट करूया. जास्त काही मला साहेबांशी बोलायचं नाही, पुढील सर सांगतो तुम्हाला. धन्यवाद. आणि 2004ला लोकसभेची पण झालेली होती. विधानसभेला मतदारसंघामध्ये गोपीनाथराव मुंडे साहेब होते. माझं विधानसभेचं मत होतं मुंडे साहेबांना आणि लोकसभेचं मत होतं जयसिंगराव गायकवाडांना, आणि त्या वर्षी ते राष्ट्रवादीकडून होते. हे पण सांग, मी कधीही व्यक्ती कोण आहे हा पाहतो, तिथं तो कुठल्या जातीचं आहे कुठल्या धर्माचा आहे याच्याशी आपली काही देणं नाही. वास्तविक पाहता प्रत्येकानं आपल्या जीवनामध्ये जगत असताना किंवा आपण ज्यावेळेस एखादा निर्णय घेत असतो, तो निर्णय घेत असताना त्या ठिकाणी
एक काम केलं पाहिजे की समोरचा व्यक्ती कोण आहे, त्याचं कार्य काय, त्या व्यक्तीची पार्श्वभूमी काय, या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण या सगळ्या गोष्टीकडे गेलं पाहिजे. बऱ्याच वेळेस मला जातीच्या संदर्भामध्ये खरं तर आहे ना, महापुरुषांना आपण एका विशिष्ट जातीमध्ये बांधून ठेवणं हा खऱ्या अर्थानं त्या महापुरुषांचा पराभव आहे. आम्हाला 10वी मध्ये धडा होता महापुरुषांचा पराभव, आणि हा धडा, या धड्याचे लेखक होते SRT विद्यापीठाचे पहिले कुलगुरू जनार्दन वाघमारे. अत्यंत हुशार व्यक्तिमत्व, प्रचंड गाढाभ्यासक असणारं. मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये ज्याने साहित्याचा अभ्यास केला, ज्याने या देशातील राजकारणी व्यक्तींचा अभ्यास केला आणि सगळ्यात जास्त जर साहित्यिक वाचक कोण असेल तर ते J. वाघमारे होते. त्याबद्दल तुम्हाला माझ्या तर मनामध्ये नाही, कारण का मी ज्या कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं ते कॉलेज माझं राजर्षी शाहू महाविद्यालय, आणि त्या महाविद्यालयाचे जे प्राचार्य होते आणि पुढे 1994 ला ते याच्यामध्ये गेलेले होते की SRT विद्यापीठाचे पहिले कुलगुरू, आणि त्यांच्या अभ्यासांनी त्यांनी एक तो धडा लिहिलेला आहे. त्या धड्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की महापुरुषांचा पराभव हा कोण घडवून आणत असेल तर महापुरुषांचा पराभव, या पराभवास महापुरुष हे जबाबदार नसतात, तर त्यांच्या त्या पराभवाला जबाबदार असतात हे त्यांचे अनुयायी, त्यांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार करणारे हे खऱ्या अर्थानं त्यांच्या पराभवाला जबाबदार असतात. आज आपण विलासराव देशमुख असतील, खरं तर मला एक कविता आठवली होती त्याच्यावरूनच, की कवी व्यंकटेश माडगूळकर यांची एक कविता बऱ्याच वेळेस सांगितलेली पोरांना, की कवी व्यंकटेश माडगूळकर यांची एक कविता मित्रांनो, की एका शहरात शरदाची चांदण्याची रात्र असते, आणि त्या चांदण्याच्या रात्रीमध्ये, चांदण्याची रात्र जर म्हटलं तर पूर्ण उजेड असतो. आपल्याला माहिती आहे की पौर्णिमेची रात्र, शरदाची रात्र म्हणजे पौर्णिमेची रात्र, आणि त्या शहरामध्ये असे वेगवेगळे पुतळे आहेत. आपल्याकडे एरिया पण ते वाटून घेतले बरं का अलीकडे, आणि ते पुतळे वगैरे उभा केलेले, आणि मग त्या पुतळ्यांना बराच प्रश्न पडतो, आणि मग ते गहन चर्चा करण्यासाठी एकत्र येतात. त्यापैकी शहरातील पुतळे ज्यावेळेस एकत्र येतात आणि प्रत्येक जण आपापली व्यथा मांडायला लागतो. प्रत्येक जण, छत्रपती शिवाजी महाराज होते, त्यांनी पण आपली व्यथा मांडायला सुरुवात केली. त्यांनी व्यथा मांडत असताना सांगितलं की बाबांनो, माझी तर आता अशी अवस्था झालेली आहे की ज्यावेळेस मी स्वराज्य उभा करत होतो, ते स्वराज्य उभा करत असताना या महाराष्ट्राच्या मातीमध्ये असणारी जी 18 पगड जात जमात होती, त्या राज्याला मी हिंदवी स्वराज्य वगैरे किंवा वेगळं नाव दिलेलं नव्हतं. त्या राज्याला नाव दिलेलं होतं रयतेचं राज्य. रयत म्हणजे स्वराज्यामध्ये असणारी संपूर्ण जनता, ते राज्य होतं रयतेचं. मी या रयतेसाठी झटलो, या राज्यातील रयतेसाठी मी जे काही केलं ते केलं, पण अलीकडे मला एका विशिष्ट याच्यामध्ये बांधून ठेवलं जातंय, तो खऱ्या अर्थानं माझा पराभव आहे आणि तुम्हाला मान्य करावं लागेल. रयतेचं राज्य, जनतेचं राज्य निर्माण करणारे शिवाजी महाराज, त्यांना देखील आज एका विशिष्ट जातीमध्ये गुंतवून ठेवलं जाते. पुढे महात्मा फुले आले, ज्यावेळेस त्यांनी म्हटले मी स्त्री शिक्षणाचा कार्य हाती घेतलं, किंवा ज्यावेळेस विधवांच्या समस्यांचं कार्य हाती घेतलं, ज्यावेळेस सत्यशोधक समाजाची स्थापना केली, तो सत्यशोधक समाज स्थापन करत असताना, स्त्री शिक्षणाचं कार्य हाती घेत असताना